नमस्कार. चला आज आपण बनवूया एकदम झणझणीत वांग्याचं भरीत. भरीत आपण नेहमीपेक्षा थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. हे भरीत खायला एकदम चविष्ट लागतं, तर घरी एकदा नक्की बनवून पहा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. भरीत बनवण्यासाठी मी ही 4 वांगे घेतलेली आहेत. तर आपण याच्या देठाच्या साईडचा थोडासा भाग काढून टाकूया आणि मग हे वांगे भाजून घेऊयात. अशा पद्धतीने वांग्याच्या देठाचा भाग असा थोडासा काढून टाकायचा आहे. आता आपण सर्व वांग्यांना वरून तेल लावून घेऊया, म्हणजे वांगे व्यवस्थित भाजले जातात. हे वांगे आता आपण भाजायला ठेवूयात. वांगे सगळीकडून आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. भरीत बनवण्यासाठी आपण काय घेतले ते पाहूया. त्यासाठी मी हा एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे आणि 17-18 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण मी गावरान वापरलेला आहे. त्या लसणाच्या पाकळ्या थोड्याशा बारीक असतात. लसणामुळे भरीत एकदम चविष्ट लागते. तर आता हे वांगे आपण सर्व पलटून घेऊयात, म्हणजे ते सगळीकडून व्यवस्थित भाजले जातील. वांगे आपले भाजत आहेत तोपर्यंत आपण हा कांदा कट करून घेऊयात. कांदा छान बारीक कापून घ्यायचा आहे. कांदा आपण कट करून घेतलेला आहे. आता हा जो लसूण आहे तो आपण ठेचून घेऊया. वांगे पण आपले छान भाजलेले आहेत. हे पहा, मस्त भाजले गेलेले आहेत. वांगे आता आपण थोडेसे थंड होऊन देऊया आणि त्यानंतर साल काढून घेऊ. आता हे वांगे आपण व्यवस्थित पाहून घेऊया चांगले आहेत की नाहीत. वांग चांगलं निघलेलं आहे. याचं देठ आपण काढून टाकू. सर्व वांग्यांची देठे आपण काढून घेतलेली आहेत. आता हे स्मॅश करून घेऊया. आपण आता फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी मी कढई गरम करून घेतली आहे. त्यामध्ये आपण 3 चमचे तेल टाकून घ्यायचे. तेल गरम झाले. आता यामध्ये आपण पाव चमचा जिरे टाकून घेऊ. त्यानंतर ठेचलेला लसूण टाकून घ्यायचा आहे आणि बारीक चिरलेला कांदा सुद्धा यामध्ये लगेच टाकून घ्यायचा आहे. कांदा आता आपण छान परतून घेऊया. कांदा परतून झाला. आता यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट टाकून घेऊ. तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, पण झणझणीत वांग्याचं भरीत भारीच लागतं. आता थोडीशी हळद टाकून घेतली आहे आपण. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये आपण वांग्याचं भरीत टाकून घेऊ. यामध्ये तुम्ही थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता सुद्धा वापरू शकता. चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. खायला एकदम भारी लागतं बरं का हे भरीत, त्यामुळे एकदा करून पहा. यावर आपण थोडंसं तेल टाकूया वरून. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून टाकायचा. हे पहा, मस्त वांग्याचं भरीत झालंय आपलं. बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. हे पहा, भरीत रेडी आहे. आता मी तुम्हाला हे टेस्ट करून दाखवते. वा, एकदम भारी आणि झणझणीत झालंय भरीत. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक सुद्धा करा, म्हणजे पुढील रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू.